नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात कोरोना संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। देशात कोरोना बाधितांची संख्या आता 46,000हून अधिक झाली आहे। 1,500हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। त्यामुळे देशावरचं कोरोनाचं संकट अधिक गहिरं होताना दिसतंय। राज्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होतीये। राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14,000हून अधिक झाली आहे। आतापर्यंत 2,465 रुग्ण कोरोनामुक्त झाले। मुंबईत मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 510 नवे रुग्ण आढळले। त्यामुळे मुंबईतला कोरोना बाधितांचा आकडा 9,000हून अधिक झालाय। मागील 24 तासात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईत अवघ्या 2 दिवसात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या तब्बल 560 वाढली आहे। 2 मेला या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 1,523 इतकी होती, पण आता ही संख्या 2,000च्या पलीकडे गेली आहे। आता 2,083 इतके प्रतिबंधित क्षेत्र मुंबईत आहेत। चेंबूर आणि वडाळा भागात सर्वाधिक वाढ झाली आहे। दरम्यान अंधेरी पश्चिममध्ये काही प्रमाणात प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येत घट झाली आहे। ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे। भिवंडी पोलिसांनी मजुरांना घरी पाठवण्याकरता एक खिडकी योजना राबवली। यामुळे मजुरांना एकाच ठिकाणी पोलीस परवानगी, मेडिकल सर्टिफिकेट आणि रेल्वे पासची सुविधा उपलब्ध झाली आहे। यामुळे इतर ठिकाणी उडालेला गोंधळ भिवंडीत पाहायला मिळत नाहीये। भिवंडीतून 2 विशेष रेल्वेनी मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आलंय। मजुरांना आपापल्या राज्यात परत जाण्याची परवानगी सरकारनं दिली। यासाठी मजुरांना मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता असल्यानं अनेक जण दवाखान्याच्या बाहेर गर्दी करतायत। आपली आरोग्य तपासणी करून त्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गर्दी करतायत। यासाठी मुंबई दवाखान्याबाहेर मजुरांनी मोठी रांग लावलेली दिसली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 7 ते 8 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अच्छाड इथं वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी होती। मुंबईच्या बीडीडी चाळीमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होतीये। या पार्श्वभूमीवर बीडीडी चाळ पूर्णपणे बंद करण्याची मागणी मुंबई महापालिकेने केली आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीडीडी चाळीची पाहणी केली। मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आलाय। कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। येत्या गणेशोत्सवापर्यंत जर का कोरोनाचं संकट लांबलं तर सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी ठेवावी, असं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलंय। पुण्याच्या ससून रुग्णालयात 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। या मुलासह 3 जणांचा देखील मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 118 जणांचा बळी गेला। पुण्यामध्ये सिंहगड रस्ता परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पाटील कॉलनी इथं गेल्या 1.5 महिन्यांपासून सामाजिक संस्थेमार्फत दररोज 3,000 मोफत डब्यांचं वाटप केलं जातं। दरम्यान तिथं शेजारी वाईन शॉप देखील सुरू आहे। त्यामुळे एकच गोंधळ उडतोय। डबे घेण्यासाठी येणारे नागरिक आणि तळीराम यांच्यामुळे इथं सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडालाय। पुण्यात आजही दारूच्या दुकानांसमोरची गर्दी जी आहे ती कमी होताना दिसत नाहीये। पोलिसांनी दुकानदारांना टोकन पद्धत सुरू करण्याचे निर्देश दिले, पण तरीही अद्याप वाईन शॉपवाल्यांनी ही पद्धत सुरू केल्याचं दिसत नाहीये। आजही दारूच्या दुकानांच्या बाहेर तळीरामांनी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या। नाशिकमध्ये सातपूर परिसरात दारूमुळे 2 गटात वाद झाला। या वादाचं रूपांतर दगडफेकीत झाल्याचं पाहायला मिळालं। प्रबुद्धनगरमधल्या महालक्ष्मी चौकात तुफान दगडफेक झाली। या घटनेत जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील 51 वाईन शॉप मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दुकानाबाहेरील गर्दी नियंत्रणात न ठेवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही नियमांच्या अटीवर वाईन शॉप चालू करण्याचे आदेश दिले। दरम्यान जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप सुरू झाले असून नागरिकांची दुकानाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते।
तिकडे जळगावात देखील आजपासून वाईन शॉप सुरू करण्यात आले। संबंधित दुकानदाराला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची अट घालण्यात आली। जिल्ह्यातील परमिट रूम, बियर बार यांना सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे। कर्नाटक राज्यात विक्रमी मद्य विक्री झाली आहे। दिवसभरात तब्बल 45 कोटी रुपयांची मद्य विक्री झाली। रायचूर, बेल्लारी, बंगळुरूमध्ये विक्रमी मद्य विक्री झाल्याचं समोर आलंय। बातमी मुंबईतल्या पोलिसांसंदर्भातली आहे। मुंबईतल्या जे पोलीस स्टेशनचे 12 पोलीस अधिकारी कोरोना बाधित झालेत। सर्वजण PSI आणि PI दर्जाचे अधिकारी आहेत। त्यामुळे आता 45 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलंय। तिकडे अकोल्यात आणखी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत। कोरोना बाधितांची संख्या आता 49 वर जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे अकोलेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला। यामुळे जिल्ह्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 11 वर पोहोचलाय। 65 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। पुण्यात कोरोनाचे 61 नवे रुग्ण आढळलेत। 6 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। दिवसभरात काल 61 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली। कोरोनाचा संसर्ग झालेले 50 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचं सुद्धा समोर आलंय। नागपुरात आणखी 9 कोरोना बाधितांची भर पडली आहे। हे पॉझिटिव्ह रुग्ण सतरंजीपुरा आणि यशोधरा नगरमधली आहेत। नागपुरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 160 वर जाऊन पोहोचली आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे। यात SRPF जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। हिंगोलीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 89 वर पोहोचली आहे। धुळे जिल्ह्यात 4 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतलेत। विशेष म्हणजे यात 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे। डिस्चार्ज देताना या 4ही रुग्णांवर फुलांची उधळण करण्यात आली। यावेळी अजिबाईंचा विशेष सत्कार करण्यात आला। नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते तर मालेगाव कोरोना बाधितांच्या संख्येनं 300चा टप्पा पार केलाय। रायगड जिल्ह्याच्या राजधानीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानं अलिबागकर चांगले धास्तावलेत। रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। अलिबाग इथल्या 47 वर्षीय रुग्ण तळवडे कार्लेखिंड गावचे आहेत। केंद्र सरकारच्या वतीनं जनधन योजनेअंतर्गत 500 रुपये खात्यातून काढण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून बँकांच्या समोर मोठी गर्दी केली। सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्र समोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। बदलापूर शहरातील परप्रांतीयांना घेऊन पहिली तुकडी जयपूरला रवाना झाली आहे। बदलापूर रेल्वे स्टेशनपासून ते भिवंडी रेल्वे स्थानकापर्यंत घेऊन जाण्यासाठी या परप्रांतीय मजूर आणि कामगारांसाठी खास बसची सोय करण्यात आली होती। अकोल्याहून लखनौ करता एक विशेष गाडी श्रमिकांना घेऊन रवाना झाली। अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यातील मजूर आपल्या गावी निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट झळकत होता। सगळ्यांनीच रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले। अमरावतीमध्ये SRPFचे कमांडर रोहित मतानी यांनी SRPFमध्ये कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 1000 लोकांचं जेवण तयार करून 5 वाहनांच्या माध्यमातून गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवलं। SRPF लोकांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। गेल्या 45 दिवसांपासून जिल्ह्यातील सराफी पेढ्या बंद असून कोट्यवधी रुपयांचा फटका या सराफ व्यावसायिकांना बसलाय। मात्र आता त्यांना काहीसा दिलासा मिळालाय। आजपासून जिल्ह्यातील सराफ व्यवसाय जळगावमधला सुरू झालाय। जळगाव पालिकेतील अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना पालिकेसमोर टरबूज टाकून रोष व्यक्त केला। टरबूज विक्रीची परवानगी असतानाही पालिकेच्या खान या अधिकाऱ्यानं टरबूजाचे ट्रॅक्टर जप्त केले। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले। पुणे जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल पुरवठा केवळ जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारे वाहनं आणि शेतकऱ्यांसाठीच करण्याचे आदेश देण्यात आले। 2 तारखेला केंद्राने सुधारित आदेश काढला, मात्र ते सुधारित आदेश अजूनपर्यंत आलेले नाही। भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचा मधमाशांनी चावा घेतल्यानं त्याचा मृत्यू झालाय। मावळ तालुक्यातील देहू शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे। बिल्डिंगमध्ये असलेल्या मधमाशांचं पोळ तुटून खाली पडलं। यावेळी इरन्ना शेट्टी मोठ्या प्रमाणात माशांनी चावा घेतला, त्यामुळे ते बेशुद्ध पडले। दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला।
नाशिकमध्ये कंटेनमेंट झोन सोडून शहरातील सर्व दुकानं सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दुकानं सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे। आदेश न पाळल्यास दुकानं पुन्हा बंद करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। दुकानदारांवर सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी राहणार आहे। कंटेनमेंट झोनमध्ये कुठलीही नोटिफिकेशन लागू असणार नाही। नवी मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जो आहे तो चिंतेची बाब ठरलाय। नवी मुंबई महापालिकेनं आणखीन क्वारंटाईनची संख्या वाढवण्यासाठी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर ताब्यात घेतलंय। त्याचीच पाहणी आज महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केली। बुलढाणा जिल्ह्यात दारूची दुकानं उघडण्याचा निर्णय अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला। सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही दुकानं उघडी राहणार आहेत। लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यात दारूची दुकानं उघडण्याची परवानगी सरकारनं दिली। त्यानुसार बुलढाणा जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये आहे। अर्थव्यवस्थेचा विचार करता आज जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाला तसे आदेश दिले। हॉटस्पॉट असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी इथून झारखंड इथल्या 1-2 नाही तर चक्क 24 कामगार पायी चालत आज 4 दिवसानंतर वर्ध्यात दाखल झाले। दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील केलेल्या असताना सुद्धा कुठेही यांना का अडवलं गेलं नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सरकारनं महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या मूळ जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची ट्रेनची सुविधा दिली। वसई विरारमधील पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिक रांगा लावत आहेत। मात्र पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना परवाने देत आहेत, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये कोणीही गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातल्या पुसे गावात पोलीस आता विनाकारण फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेत आहेत। खटाव तालुक्यात अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना कामानिमित्त बाहेर पडण्याची परवानगी आहे, मात्र याचा गैरफायदा घेऊन अनेक जण बाहेर पडत आहेत। तर या होत्या राज्यातल्या कोरोना संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे। वॅट वाढवल्यानं इंधन दरवाढ झाली आहे। आजपासून दिल्लीत पेट्रोलचे दर हे ₹1.67 वाढले, तर डिझेलचे दर हे ₹7.10 वाढले। कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोबेल विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्याशी खास संवाद साधला। यावेळी अभिजित बॅनर्जी यांनी यूपीए सरकारनं चांगल्या अर्थनीती लागू केल्या होत्या, परंतु आता मात्र त्या नीती सरकार लागू करताना दिसत नाही असं मत अभिजित बॅनर्जींनी व्यक्त केलं। सिंगापूरमध्ये वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांपैकी 4,800 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांची लक्षणं मात्र सौम्य आहेत, अशी माहिती भारतीय उच्चायुक्तांनी दिली आहे। फ्रान्समध्ये आता हळूहळू सार्वजनिक वाहतूक सुरू होतीये। युरोस्टार ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेहऱ्यावर आता पूर्णपणे मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय। मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू दिलं जाणार नाही असं युरोस्टार रेल्वे कंपनीकडून जाहीर करण्यात आलंय। फ्रान्स आणि बेल्जियम सरकारनं याबद्दलच्या स्पष्ट सूचना दिल्यात। फ्रान्समधल्या जास्तीत जास्त लोकांनी या महिना अखेरपर्यंत घरूनच काम करावं, सार्वजनिक वाहनांची मर्यादित प्रवास करावा असं आवाहन फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी केलंय। अगदी आवश्यक असेल तरच वैयक्तिक किंवा व्यावसायिक कामासाठी फक्त 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे। लांब अंतरावर प्रवास करण्यासाठी रिझर्वेशन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। 11 मे पासून फ्रान्समध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय आणि शाळा सुरू होणार। तुर्कस्तानच्या ब्लॅक सी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात शेकडो मेंढ्या रस्त्यावर उतरल्या। सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यानं रस्ते निर्मनुष्य झाले, त्यामुळे या रस्त्यांवर मेंढ्या अगदी मस्त मजेत फिरत होत्या। तुर्कस्तानमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 3,461 बळी गेले। महिनाभरानंतर थायलंडमधलं जनजीवन सुरळीत होत आहे। रेस्टॉरंट, पार्क, दारूची दुकानं आणि सलून पुन्हा उघडण्यात आली आहेत। मार्च नंतर पहिल्यांदाच लोकांना हॉटेलमध्ये जाऊन जेवता येण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण रेस्टॉरंटनी ग्राहकांना हँड सॅनिटायझर द्यावं आणि तापमान चेक करावं अशी अट मात्र घातली।
लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेले 200 पाकिस्तानी नागरिक मंगळवारी मायदेशी परतले। अटारी वाघा बॉर्डरवरून हे नागरिक खासगी वाहनानं पाकिस्तानात परतले। लॉकडाऊन नंतर मंगळवारी पहिल्यांदाच वाघा बॉर्डर खुली करण्यात आली। यापैकी अनेक कुटुंब भारतातल्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती, पण मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानं भारतातच अडकून पडली होती। कोरोनामुळे जगभरातल्या क्रीडा क्षेत्रात सध्या सामसूम असताना दक्षिण कोरियाच्या बेसबॉल लीगनं मंगळवारी पुन्हा स्पर्धांना सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे स्पर्धा प्रेक्षकांविना घेतल्या जात आहेत आणि प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागेत चित्र लावण्यात आली आहेत, पण स्टेडियममध्ये चीअर लीडर मात्र दिसल्या। दक्षिण कोरियात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानं हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येते। कोरोनाच्या संक्रमणाचा अमेरिकेचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं फेटाळून लावलाय। कोरोनाचा उगम चीनमधल्या वुहान व्हायरस संशोधन संस्थेत झाल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता। त्यावर शंका असेल तर त्याचे पुरावे अमेरिकेनं द्यावेत असं आव्हान जागतिक आरोग्य संघटनेनं दिलंय। उलट कोरोनाला आळा घालण्यासाठी चीनचा आदर्श घ्यावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं दिलंय। यानंतर वळूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। कोरोनामुळे अख्खं जग मेटाकुटीला आलेलं असताना चीनमध्ये मात्र व्यवहार सुरळीत सुरू झालेत। इतकंच काय, तिथं पर्यटक आता मोठ्या संख्येनं पर्यटनासाठी बाहेर पडतायत।